चांगली सुरुवात बॉलिंग अटॅकच्या माध्यमातून पाहतोय आपण. कोंडेरी टीमच्या माध्यमातून पाहतोय आपण. चांगलं षटक याच पता टॉप एच हवेत आहे पण क्षेत्ररक्षक नाहीये तिथं पाहतोय आपण. एका सिंगल दुसऱ्या बॉलवरती कंप्लीट आणि इथं मात्र खातं उघडलं गेलं. आता मात्र पाहतोय आपण एक सिंगलनी या डावाची सुरुवात. खातं उघडलं गेलं टीमचं. 4 षटकाचा सामना एक कोंडेरी विपक्ष पाहतोय आपण. दानबाव अशी ही फाईट आणि यानंतर जो संघ जिंकेल तो मात्र गोडसी टीमच्या विरुद्ध फाईट करेल. काय कमालीचा परत एक चेंडू हाताळलं. आता मात्र संघर्ष करताना दानबाव टीमचे बॅटर्स तुम्हाला 50 पर्यंत मजल मारावी लागेल, कारण की तुमची गोलंदाजी खूप ताकद मजबूत आहे. प्रवीण सारखा एक दिग्गज गोलंदाज तुमच्या टीमकडे आजच्या दिवसामध्ये ज्यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केली. एकूण जर विचार केला आपण बेस्ट बॉलिंग फिगर आजच्या दिवसातला 2 षटक आणि तब्बल पंजा ओपन केला होता विकेटचा. बॅटर दुर्गेश याच पात्र लॉफ्टेड फटका पाहतोय. मिड विकेट क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट होईल. व्हॉइस ऑफ कल्याणचा आपण आवाज ऐकलाच बरं वाटलं मनाला, कारण की याच टुर्नामेंटच्या माध्यमातून पहिली मुलाखत योगराज सरची सुद्धा आपण मुलाखत खऱ्या अर्थाने धानिवली तर झाली होती. चांगला चेंडू होता. प्रत्येकदा पाहतोय पण टप्पा पडण्याचा थोडासा खाली राहतोय आणि खऱ्या अर्थानं जर विचार केला आपण विश्वास केने आता मात्र खेळपट्टी रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. कारण की मातीची खेळपट्टी जर असली तर पाहतोय पहिले 2 ते 3 घंटे बॅटरला पोषक असतात, त्यानंतर मात्र स्पीच धीमी होते आणि टप्पा पडण्याचा बॉल कधी पण वळतोय कधी पण उचली प्राप्त करतोय. हे मातीच्या खेळपट्टीचं वैशिष्ट्य आहे. जी गोलंदाजी पाहतोय आपण अप्रतिम सुपरहिट अटॅक सध्या तरी पाहतोय आपण कोंडेरी टीमच्या माध्यमातून. याच पाहता फुल टॉसरा फटका सजवले अप्रतिम. एका टप्प्याने चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. सीमा पार आला ह्या दणदणीत चौकार. दानबाव टीमचा ट्रम्प कार्ड ऑफ बॅटर जर विचार केला आपण खेळपट्टीवर आहे तो म्हणजे दुर्गेश. 2 चेंडूवर फक्त एक धाव त्यांच्या खात्यामध्ये. इथून मात्र आक्रमण करावं लागेल, कारण की खऱ्या अर्थाने कोंडोली टीमची बॅटिंग अटॅक खूप मोठं आहे. षटक समाप्त झालंय. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या. कमालीची बॉलिंग अटॅक का पहिल्या षटकामध्ये बॉलर पाहिला आपण आनंद यांचा आनंद देणारा षटक ठरलाय कोंडेरी टीमसाठी. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय सचिन. अजून एक चांगला बॉलर समोर बॅटर दुर्गेश. याच पाहता फोर्सिंग फटका हवेत आहे. फटका फटलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक माहित आहे झेल कोणाचा आहे पण झेल टिपता आला नाहीये. दुर्गेश याला जीवनदान दिलंय. थोडंसं निराश असेल दुर्गेश की हा फोर्सिंग फटका पूर्णपणे शक्ती अफाट नव्हती. फटक्यामध्ये एक संधी निर्माण झाली होती क्षेत्ररक्षकाला झेलमध्ये कन्वर्ट करण्याची, पण जीवनदान मिळालंय दुर्गेश या बॅटरला. धावसंख्या 7. 10 क्रिकच्या माध्यमातून पाहतोय आपण लाईव्ह टेलिकास्ट. अफाट मेहनत कमी वेळेमध्ये खूप मोठी भरारी या टेक्निकल टीमने सुद्धा केलेली आहे. आमचे निकटवर्तीय मित्र या टीमचे सर्व भावेश कुणाल मात्रे. यावेळेस पात्र खूप चांगला चेंडू होता. प्रत्येकदा आडव्या टीम खेळायचा प्रयत्न होता. अतिशय अप्रतिम बॉलिंग अटॅक आता मात्र संघर्ष करताना पाहते दानबाव टीमचे बॅटर्स. गोलंदाज पाहते आपण सचिन मारा करते. अभि यावेळेस पात्र लॉफ्टेड फटका. प्रत्येकदा गॅप शोधून काढण्यात अपयश आले. चांगलं क्षेत्ररक्षण एखाद्या ॲक्शनमध्ये चेंडूला फील करतोय थ्रो करतोय. फक्त आणि फक्त एक डबल सिंगलने तुम्ही 40 पर्यंत मदत मारू शकणार नाहीये. तुम्हाला आक्रमण करणं गरजेचं आहे. चांगला चेंडू परत एकदा अतिशय सुरेख चेंडू होता. काय कमालीचे षटक एकदा परत हाताळताना पाहतोय आपण सचिन हा बॉलर.
आमच्यासोबत निश्चित आर्थिक व्यवहार जर पाहिलं या स्पर्धेतलं खास उमेश दादा आणि तेजसकडे एक मोठी जबाबदारी पाहतोय आपण. स्कोरिंगची भूमिका खूप चांगली पार पाडताना आमच्यासोबत आमचे मित्र सोमनाथ. याच पात्रावर भेटण्या फटका पाहतोय आपण. कॉर्नर क्षेत्राकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हलिंग होते. चांगलं क्षेत्ररक्षण परत सिंगल धावणी ते मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्या जर पाहिली आपण फक्त आणि फक्त या षटकात जर विचार केला आपण तर 2 धावा खर्च करते. पहिल्या 3 धावा खर्च करते पहिल्या 5 चेंडूमध्ये. अतिशय अप्रतिम बॉलिंग अटॅक. शेवटचं चेंडू असेल दुसऱ्या षटकातलं. बघता बघता दुसरं षटक सुद्धा समाप्तीकडे वाटचाल करताना इथून मात्र धावाचा वेग वाढवावा लागेल, कारण की कोंडेरी टीमकडे बॅटिंग साईड खूप मोठी आहे. त्यासाठी तुम्हाला 40चा आकडा पार करणं गरजेचं आहे. दुर्गेश याला जीवनदान मिळालंय पण धीमी बॅटिंग सातत्याने पाहतोय दुर्गेश कडून. अभि मात्र खेळण्यासाठी सज्ज होतोय. समोर सचिन हा बॉलर्स. चांगला फटका सजवलाय डाऊन द ग्राउंड. अतिशय सुरेख आहे. थांबू शकणार नाही चेंडू. अतिशय वेगात चेंडू सीमा पार फरार होतोय 4 धावेसाठी. ती फक्त आणि फक्त क्रिकेटमधला अशुभ आकडा कशाला म्हणतात 13 या धावसंख्येवर येऊन ठेपले. धीमी आणि संत सुरुवात. जबरदस्त कामगिरी कोडेरी टीमच्या प्रत्येक बॉलरच्या माध्यमातून. क्रमांक 3चे षटक घेऊन येतोय गोलंदाज कपिल केने. मॅन फॉर कोंडारी या गावाचा हा कपिल. काही शेक क्रिकेट रसिकला वाटते की कपिल केनेचं म्हटलं मॅन फॉर गोडसेचा खेळाडू कुठं आला, पण हे कोंडरीचा हा कपिल केने त्याच प्रकारे मारा करेल काय पाहायचं. पहिल्या सामन्यात अतिशय चांगला तिखट मारा केला होता कपिल केने या बॉलर्सनी. समोर दुर्गेश नावाचा वादळ आहे, पण वादळ सध्या शांत आहे. म्हणतात ना क्रिकेटच्या पटलावर की कुठलाही वादळ येण्यापूर्वी शांतता असते, पण या हाणामारीच्या षटकामध्ये वादळ कशा प्रकारे येईल, उत्तुंग उत्तुंग चांगली फटकेबाजी कशा प्रकारे करेल. तर मात्र डिसिजन मध्ये थोडस चेंज पाहायला मिळतंय. मला वाटतं की कपिल कॅफ यस दुर्गेश आतापर्यंत विचार केला आपण 5 चेंडूचा सामना केलाय आणि फक्त 2 या धावसंख्येवर बॅटिंग करताना त्याला आपण पाहतोय. सज्ज होताना गोलंदाज कपिलचा बॉलवरती पहिल्याच वेळेस पाहतोय आपण. ऑन द रेसचा फटका आहे. स्वीपर कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय आणि अतिशय वेगात थ्रो इथं मात्र येताना आपण त्यापूर्वी मात्र सहज वेळ होती. या बॉलवरती 2 धावा कंप्लीट करतोय बॅटर दुर्गेश व्यक्तिगत जर पाहिलं आपण 4 वर बॅटिंग करताना आणि टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सकते ती 15. खास कौतुक करावं लागेल या स्पर्धेच्या आयोजकांमधून सोपं नाहीये. सकाळी उल्लेख केला होता आमच्या सहकारी समालोचक आम्ही मित्र विश्वास केने यांनी. लग्नाचा कार्यक्रम पुरला पण क्रिकेटची स्पर्धा पुरत नाहीये, त्यासाठी मोठं योगदान द्यावं लागतं. त्यामध्ये खास पिंट्या म्हणजे लाडके विकास शिलार दादांचं खूप मोठं योगदान. याच पाहता कडक फटका परत एकदा पाहतोय आपण. या एका टप्प्याने चेंडू मात्र फरार होईल. सीमा पार 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 आला या बॉलवरती चौकार. सोमनाथ शेलार आणि त्यानंतर परत एकदा सोमनाथ शेलार, त्यानंतर सोमनाथ शेलार यशस, त्यानंतर सोमनाथ शेलार, राहुल शेलार, सनी आंबरे, रोहन शेलार पाहतोय, सागर शेलार, हितेश शेलार, परीक्षित शेलार, तेजस शेलार, करण पेरणे, प्रशांत भोईर. यास पात्र हा फटका कडक आहे. उंची 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 आणि लांबच लांब चाललंय हा चेंडू विकेटच्या वरतून आला. दमदार तुफानी षटकार. लाखमोलाचा सहकार्य दीपेश शेलार, राम शेलार, देवा शेलार आणि संपूर्ण शेलार कुटुंबियाच्या माध्यमातून हा एक आपण आयोजन पाहतोय. जबरदस्त फटका दुर्गेशच्या बॅटमधून. आत्ता मात्र दुर्गेश सांगतोय की होय पवार तुम्ही खूप छान उल्लेख केला होता, माझी बॅट शांत आहे पण आता शांत राहणार नाहीये. क्लास फटका होता. यावेळेस पता चांगला चेंडू होता, तेवढंच छान असा फटका. छोट्या बॅटचा वापर चेंडूला टर्न केलाय मिड विकेट क्षेत्राकडे. धोका निर्माण झालाय. अतिशय वेगात थ्रो जातोय
पण चांगलं तालमेल. पहिली धाव अतिशय वेगात कंप्लीट केली होती, त्यानंतर मात्र दबाव टाकला गेलं आणि सहज आरामात आता दुसरी धाव या बॉलवरती कंप्लीट. आता मात्र धावेचा वेग वाढायला सुरुवात झाली आहे. धावसंख्या पुढे सरकते ती 27. चांगली धावसंख्या. 3 चेंडूवर 3 मोठे फटके, त्यानंतर मात्र चांगली धावसंख्या पाहतोय आपण. 30 षटक मागणं ठरताना त्याचं कारण आहे एक फायटर मॅन दुर्गेश खेळपट्टीवर आहे. दबाव वाढलाय बॉलरवर पाहतोय आपण. उजेष्टीच्या बाहेर भरकतोय लाईनला. पंचाची दोन्ही समांतर रेषेत एका धावेने टीमची धावसंख्या 28. 30 षटक प्रगती पथावर पाहतोय आपण. पहिले प्रत्येक सामने पाहतोय पहिल्या फेरीतले 5 षटकाचे, त्यानंतर मात्र प्रत्येक सामने दुसऱ्या फेरीतले असो की तिसऱ्या फेरीतले 4 षटकाचे सामने राहील. ग्रामीण क्रिकेट संघटनक असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. अजून एक धमाका. वाह वाह वाह, चेंडू चाललाय स्टँड अँड डिलिव्हर. सुपर शॉट. दुर्गेशच्या बॅटमधून निघणार हा दुसरा षटकार. वादळ पहिले शांत होता आणि त्यानंतर मात्र एक सूचना असते की शांततापूर्वी जी वादळाची शक्यता आहे ती नाकारता येत नाही. काय क्लास. वा भाई वा वा, सुरेख फटका पाहिला आपण या पहिले त्या बॉलवरती. स्टँड अँड डिलेवर सरळ बॅटने फटका होता. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 34. 30 षटक खूपच महागडं. तब्बल आतापर्यंत पाहिला आपण 21 धावा खर्च केलेल्या आहेत. अजून एक धमाका पाहतोय. यावेळेस पाहता चेंडूला हुकचा फटका. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच या बॉलला बिमर घोषित करतायत. हाईट बिमर. यस, षटकार. मध्ये आयोजक कमिटीचे खास मेंबर आदरणीय उमेश दादा शेलार साहेबांचं. उमेश दादा आपलं हार्दिक स्वागत आहे. कमालीचा हा षटक पाहतोय आपण. दुर्गेश नावाचा वादळ गुंगावटे खेळपट्टीवर जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन. टोलेजंग बॅटिंग कशाला म्हणतात. फ्री हिटचा चेंडू. अजून एक हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. अतिशय छान क्रिकेट पाहिलं आपण निश्चित. यस, कारण की बॅटरचा जर विचार केला बॉलवर नजर नव्हती. जेव्हा नजर असते तेव्हा मात्र पंच काहीतरी निर्णय देऊ शकतात. आणि याचबरोबर शेवटचा बॉल निर्धाव आलाय आणि टीमची धावसंख्या जर पाहिली आपण 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41. तब्बल किती धावा खर्च केल्या जर विचार केला आपण. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 13, त्यानंतर मात्र 28 धावा खर्च करतोय 30 षटकामध्ये गोलंदाज कपिल केने. गोलंदाजी फोडून काढली म्हणतात. ज्या प्रकारचा उसामधून रस काढतात त्या प्रकारे या बॉलरचा रस काढून घेतले. याच पात्र अजून एक हुकचा फटका. A1 क्वालिटीचा ब्रँडेड आलाय हा. चौकार. आक्रमण. शेवटच्या 7 चेंडूवर मात्र विशाल धावसंख्या. अजून एक हा फटका पाहतोय आपण. एका ट्रॅकवर 2 गाड्या, म्हणजे इथून एका बॅटरला परतीचा प्रवास करावा लागेल. चांगल्या चेंडूची हाताळणी होती पाहतोय आपण. अनिश्चितपणे चेंडू उचली प्राप्त करणारा होता. पण टेनिस क्रिकेटमध्ये हे नियम ग्रामीण कल्याणकडे चालतात, पण भिवंडी ग्रामीणमध्ये चालत नाही आमच्याकडे. कारण की तुम्हाला जर धाव घ्यायची असेल दोन्ही बॅटरला स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. पण जे असोसिएशनचे नियम आहेत त्या नियमानुसार आपण ही स्पर्धा खेळतोय मित्रांनो. कमालीचा षटक ठरला होता 30. आता मात्र दुर्गेश नावाचा वादळ ज्या प्रकारे बॅटिंग करतोय. जीवनदान मिळाले. पहिल्या जवळपास 6 चेंडूवर फक्त 4 धावा. त्यानंतर मात्र 6 चेंडूवर जबरदस्त बॅटिंग. 28 वर खेळतोय. अजून एक धमाका. फटका फटलाय. आता मात्र कुठली संधी नसणार आहे. परतीचा प्रवास करावा लागेल. झेल सोडल्यानंतर जीवनदान मिळालं होतं. त्यानंतर मात्र कमलीची बॅटिंग दुर्गेशने केली.
देवेश नवीन बॅटर खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय आपण. दुर्गेशची चांगली खेळी पाहायला मिळाली. पहिल्या 6 चेंडूवर फक्त 4, त्यानंतर 6 चेंडूवर 28 म्हणजे 24 धावाची गिरी साकारली होती. तोच बॅटर परतीचा प्रवास करताना. आणि सनी यांनी सांगितलं होतं की दुर्गेश खूप एक मोठा नाव आहे या विभागामध्ये. नावाप्रमाणे मात्र बॅटिंग केलेली आहे का होईना शेवटच्या काही चेंडूमध्ये, आणि टीमला एक समाजनक स्थितीकडे पोहोचवताना पाहतोय आपण. यावेळेस पाहता फाईन फटका पाहतोय. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे याच बॉलसाठी. फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल. धावसंख्येचा बदल पाहतोय. धावसंख्या जर पहिले आपण आता मात्र पुढे सकते ती 46. चांगली धावसंख्या उभी करताना पहिल्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 13. त्यानंतर मात्र कमलचा अटॅक पाहिला आपण. दुर्गेश यांनी बॅटिंगची सुद्धा हातात घेतली होती आणि चौफेर बॅटिंगला त्यांनी प्रारंभ केला होता. एक जबरदस्त बॅटिंगचा अटॅक त्यांच्या माध्यमातून पाहिलं. रोहित यांनी मात्र कमबॅक करून दिले. परत एकदा पाहतोय आपण. काय अप्रतिम षटक हाताळताना. चांगला चेंडू होता. बॅटची कड आणि अतिशय आउटफील्ड चांगली आहे. आउटफील्ड मध्ये चेंडू अतिशय वेगात फरार. फायनली बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अतिशय वेगात हा फटका पाहिला होता पण मारण्याचा प्रयत्न. बॅटची कड. यावेळेस पात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. धावा किती मिळाले पाहिजे चेंडूची वाट पाहतोय आणि शोधून घेतल्या विकेटमध्ये 2 धावा या बॅटरनी. आणि 2 धावा कंप्लीट शेवटच्या बॉलवरती झाले धावचित. अशा तऱ्हेनं निर्धारित 4 षटकाची समाप्ती. धावसंख्या धावपलकावर जर पाहिली आपण 50 धावा बरोबर धावपलकावर आणि धावा त्या 52 आणि 53 धावाचं टार्गेट उभं केले. इथं मात्र पाहतोय आपण कोंडेरी टीम या समोर. छोटासा ब्रेक जाऊया डीजेकडे. ऐकूया मधुर संगीत. खूप आनंद घेताना पाहतोय आपण रोहन शेलार आणि त्याचबरोबर करण पेरणे. करण पेरणे की कहानी अलग है. हम लब से वहाँ नहीं कर सकते भाई करण. एक ही मुस्कान पे हजारों फिदा. वो है इस आयोजक के करणजी पेरणे. आणि पाठीमागं पाहतोय आपण माझे खास मित्र आहेत नो डाऊट. सोमनाथ आणि हितेश ही जोडी आहे. आणि नांदगावचा व्यवसाय काय जास्तीत जास्त मेहनतीचा व्यवसाय. मी हेच उल्लेख करतोय कारण की सर्व
रिक्षा चालवणारे पोरं आहेत आणि त्याच्यावर निश्चित नॉट आउट राहणारी जोडी आहेत. आम्ही काही करू 5 ओव्हरचं नाही 4 ओव्हरचं नॉट आउट म्हणजे नॉट आउट. सचिन आणि रामचंद्र ही जोडी आहे. पहिल्या सामन्यात या जोडीने तुफान बॅटिंग केली होती. कधी कधी 12वे खेळाडू सुद्धा लय मग्न असतात आणि कधी कधी 12वे खेळाडू सुद्धा बांधणे लावून देतात. तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवला दोन्ही तिकडे जाऊन बघतात. पंच सांगण्यापूर्वी इशारा करतात की नॉट आउट आहे. म्हणून भिवंडीमध्ये आता तिसऱ्या पंच निर्णय सोपवलं तर 12व्या खेळाडूंना बघू देत नाहीये. यस विश्वाता बरोबर ना. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. कारण की विश्वास केने सरांचा सुद्धा शेड्यूल खूप बिझी आहेत आणि सुनील पवार सरांचा सुद्धा जानेवारी आणि फेब्रुवारी महिना बुक आहेत. पण कधी कधी विश्वास केने प्रेमाची पोटी येणं गरजेचं आहे. कारण की ज्या माणसाला आपल्याला वारंवार टुर्नामेंट दिल्या 4-4 दिवस दिले त्याला नकारता येत नाहीये. पहिल्या चेंडूवर धमाका. वा भाई वा. एका टप्प्याने चेंडू मात्र निघून जाईल. अनुमान आम्हाला पण घेता येते की चेंडूचा टप्पा कधी पडेल आणि उचली प्राप्त करून फरार होईल. चौकार. फाट मेहनत करताना पाहतोय आपण सनी आणि तेजस शेलार. खास करून सनी दादाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूपासून आणि शेवटपर्यंत पाहतोय आपण अजय कमिटीमध्ये खूप मोठा शिवाचा वाटा. पहिल्या चेंडू मात्र चांगला प्रहार पाहायला मिळाला. मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय 4 धावेसाठी. अजून एक धमाका. हा पण जाईल का. जातोय जातोय जातोय. काव कोणाच्या वरतून आला ह्या तुफानी षटकार. अंदाज पंचाचा बघा. बिली बॉर्डर. पोचण्याचं काम आणि योगराज सरांना आता माझा निश्चित त्या पॅनलमध्ये सहभागी व्हावं लागेल. एकीकडे पाहतो आपण ठाकरे ग्रुप, दुसरीकडे माटिया, तिसरीकडे गोटिया आणि आता मात्र हा योगराज. अजून एक धमाका करण्याचा प्रयत्न. फटका फटलाय. सॉफ्ट डिस्पिसल एक्स्ट्रा कव्हर कडे धक्का बसलाय तो मोठा आणि 10 का दम दाखवल्यानंतर मात्र 30 चेंडूवर वापसी करताना बॉलर विकेट प्राप्त करतोय. नवीन बॅटर खेळपट्टीवर यावस्पात चाल्या पावली. बेधडक फटका. चाललाय चेंडू चाललाय मिड विकेटच्या वरतून. अजून एक षटकार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आला बॅटच्या रडार मध्ये पाठवले. दुसऱ्या फ्लॉट मध्ये एक देखना हा षटकार. टीमची धावसंख्या पुढे सरकते आता मात्र 16.
वेगवान चेंडू होता, वेगवान पण स्वतःची एनर्जी खतम करतो या बॉलवरती. पंचाची दुनिया समांतर तर वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 17 पोहोचलेली आहेत. जो टार्गेट आहे 53 धावाचा आणि पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन. विकेट जरी गेला असेल सचिनचा, मात्र क्रमांक 3 आलेला बॅटर एक धमाकेदार सुरुवात करताना पाहतोय आपण. अजून एक चांगला फटका आहे. खाली क्षेत्र निवडले, दुरून क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला आता मात्र फील करतोय, त्यापूर्वी मात्र धोका निर्माण झालाय आणि इथं मात्र 2 धावा सहज या बॉलवरती कंप्लीट होताना. अजून पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे. धावा आल्या त्या 19 पाहतोय आपण. एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. 53 धावाचं आव्हान आहे पण दोन्ही हाताने स्वीकारलंय. सचिन जरी बाद झाला पण क्रमांक 3 आलेल्या बॅटरने एक षटकारी मात्र दबाव टाकलाय आणि त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट करतोय. चांगली बॅटिंगचं प्रदर्शन. साहिल खूप छान बॅटिंग करताना. पुढे येऊन फटका हवेत आहे. यावेळेस पाहता परत एकदा चेंडू गॅप मध्ये येतोय काय पाहायचंय आणि इथं मात्र निश्चित 2 धावा कंप्लीट करताना या बॉलवरती. पहिल्या षटकाची समाप्तीचा इशारा आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21-21. चांगली सुरुवात. छोटासा ब्रेक, जाऊया डीजे कडे. तिचं समीकरण होतं 24 मध्ये 53चं आव्हान. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा. त्यानंतर मात्र हा षटक टर्निंग पॉईंट ठरणार आहे कारण की गोलंदाज आलाय तो प्रवीण हॅट्रिक वीर म्हणजेच पंजाब ओपन हर्षल आलाय. अजून थांबून ठेवले खरं. आता थोडीशी रणनीती इथं मात्र म्हणता येईल की कुठेतरी कॅप्टननी हर्षलवर विश्वास दाखवलाय आणि दोन्ही चांगले बॅटर असताना मात्र तो षटक क्रमांक 2चा प्रवीण याला पाचन करणं गरजेचं. पण कॅप्टन इज द बेस्ट. टीमचा नायक कुठला आहे तो मैदानी अधिकार घेतोय. हर्षदवर जबाबदारी. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होताना. दोन्ही चांगले बॅटर आहेत. डेट बॉलचा इशारा करताना वा भाई वा, सलाम आहे तुमच्या कार्याला. योगराज सर इज अ ग्रेट ग्रेट अंपायर. कौतुक करावं लागेल. दिवसभरातून एकट्या पंचांनी ही भूमिका पार पडलेली आहे. फिटनेस किती महत्वपूर्ण आहे. याच पात्र टर्न केलंय पाहतोय आपण. खाली क्षेत्र नाहीये. बॅकवर्ड स्कोरलेकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. एक सिंगल फक्त आणि फक्त या बॉलवरती कंप्लीट करेल. साहिलला जास्तीत जास्त संधी देण्याचं काम इथे मात्र बॅटर रामचंद्र करतोय. धावसंख्या 22-31. येणारे इथून 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. 17-31 समीकरण. 3चे 4 मोठे फटके कोणीतरी टीमला विजयाकडे नेऊ शकतात. 1, 2, 3 विकेट प्राप्त करावं लागेल जर सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर. प्रेशर सातत्याने पाहतोय आपण. बॉलरवरती पाहतोय कारण की गोडसे टीमचं आगमन झालेलं आहे. काय कमालीचं प्रदर्शन आजच्या दिवसामध्ये पाहिलं या टीमचं. बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यात 70-75च्या वरती धावाचा पल्ला पार केला होता आणि तब्बल आज 113 धावा या टीम कडून हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर पाहिला आपण टीमचा. सुहानी शाम है, चमकीली धूप है, धीमी हवाएं चलती हुई और काफी खूबसूरत क्रिकेट का ये मुकाबला चलता हुआ. चांगला फटका सजवलाय पाहतोय आपण. प्लेसमेंट ठीक नाहीये. ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपात फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. फक्त आणि फक्त एक सिंगल रन्स या बॉलवरती कंप्लीट करेल. बॉलच्या मेरिटनुसार आता मात्र बॅटिंग होताना आणि अशीच बॉलिंग करणं गरजेचं राहील. बॉलर हर्षद या बॉलर. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 23.
अजून 30 धावीची आवश्यकता आहे. इथून मात्र विचार केला पण 16 चेंडूचा खेळ बाकी आहे. कोण जिंकेल कोण हरेल समीकरण सोपं आहे. चांगला चेंडू होता. प्रश्न विचारला पण सहमत नाहीये कारण की जो नियम आहे तो नियम या स्पर्धेमध्ये नाहीये. चांगला चेंडू यस. कॅप्टन इज द बेस्ट. मी उल्लेख केला होता की प्रवीण सारख्या बॉलरला थांबवून हर्षदकडे जबाबदारी सोपवली आणि हर्षद निराश करत आपल्या टीमच्या कॅप्टनला 3 चेंडू अतिशय अप्रतिम दबाव टाकला गेला. आता मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमवर बॅटरवर पहिल्या 3 वर एकही मोठा फटका नाहीये. दबावाखाली आलाय बॅटर. सेव्ह करण्याचा प्रयत्न परत एकदा पाहतोय आपण. सुरेख 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 बॉलिंग अटॅक. पहिल्या षटकामध्ये धावाचा पाऊस त्यानंतर मात्र कमालीचा अटॅक पाहतोय आपण. दुसरे षटक आतापर्यंत विचार केला आपण 4 चेंडूवर फक्त आणि फक्त 2 धावा या बॉलरनी खर्च केल्या म्हणजे कम खर्चीला और फुल चर्चीला हा षटक ठरतोय काय पाहायचंय. खेळण्यासाठी रामचंद्र हा बॅटर. यावेळेस पाहता कडचा फटका पॉइंट कडे हवेत आहे हे घडणारच होतं आणि एक विकेट प्राप्त केलंय. अजून दबाव टाकला गेला. आता मात्र कोंडेरी टीमवर वा भाई वा सुपर बॉलिंग अटॅक. वापशी करताना या सामन्यामध्ये दानबाव टीम पाहते आपण. हा षटक अतिशय टर्निंग पॉइंट होतं पण चांगल्या ट्रम्प कार्ड बॉलरला न वापरता हर्षदवर जबाबदारी टाकली आणि ती जबाबदारी काय अतिशय अप्रतिम स्वीकारली हर्षद या बॉलरनी. राईटमध्ये विकेट. अतिशय महत्वपूर्ण चेंडू. यावेळेस पाहता फाईन फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे. सुपर गोलंदाजीचा अटॅक का पाहिला आपण. काय चांगलं विश्लेषण या षटकाचं आपण पाहतोय आणि धोका निर्माण झालाय पण जिथं एक होती तिथं मात्र अतिरिक्त अजून एक धाव म्हणजे या बॉलवरती आल्या 2 धावा. षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्ती धावसंख्या जर पाहिली आपण 25. अजून मात्र 12 चेंडू 28 समीकरण आहे. डिंग टोली मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया ब्रेक घेऊया. यू आहे तब तक सुनूया मधुर संगीत. सामना आता मात्र रंगात आलाय. येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून 28 धावेची आवश्यकता आहे. सोपं नसणार आहे कारण की हा षटक हाताळण्यासाठी
ट्रम्प कार्ड ऑफ बॉलर्स ज्यांनी आजच्या दिवसामध्ये हाहाकार माजवलाय. बॅटरचा कर्दनकार ठरलेला हॅट्रिक विकेट हॅट्रिक वीर गोलंदाज तो म्हणजे प्रवीण आलाय. पहिल्या चेंडूवर मात्र विकेटचं पतन पाहायला मिळेल. काय कुठलाही शतक नाही. चेंडू मिड ऑनला जातोय. फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट करतोय बॅटर. कोंडेरी टीमचं वर्चस्व पहिल्या षटकामध्ये पाहिलं होतं, पण हर्षद नावाचा बॉलर यांनी काय अतिशय चांगलं षटक हाताळलंय आणि टीमला पूर्णपणे फ्रंट फुटला नेण्याचं काम केलंय. 11 चेंडू 27चं समीकरण. साहिल अजून खेळपट्टीवर आहे. क्रमांक 4 वर बॅटर पाहतोय आपण. मच्छिंद्रावर एक मोठी जबाबदारी. चांगला चेंडू बॅटची कट आणि विकेट किपरच्या हातामध्ये. तू चल मैं आया पटावर हजी लावण्याचं काम करताना आता मात्र कोंडेरी टीमचे बॅटर्स. वरून आपण लाईव्ह टेलिकास्टची जी वायरिंग आहे ना त्यावरून गाडी आणून कारण की लाईव्ह टेलिकास्टची आणबाण शाण आहे तिथं वायर आहे. तिथून मात्र आपण कोणी गाडी नेऊ नका. व्हीआयपी डायच्या पाठीमागून गाडी न्यायची आहे. एक महत्त्वपूर्ण सूचना असेल. तर नवीन बॅटर खेळपट्टीवर ऋतिक चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रवीणचं कमाल आणि धमाल षटक प्रत्येकदा पाहतोय आपण. डेथ बॉलचा इशारा. काय कमालीचे षटक हाताळताना आतापर्यंत 8 चेंडूमध्ये पूर्णपणे कमबॅक केले. याच पाहतो लॉपटेड फटका. हिम्मत वाढवली फटक्यामध्ये आणि हा षटकार ठोकलाय. नऊ चेंडूमध्ये 21 धावेची अजून आवश्यकता आहे. प्रवीणच्या विरुद्ध हल्ला चढवण्यामध्ये सोपी गोष्ट नाहीये. ग्रेट शॉट मिड विकेट बाउंड्री लाईन कडे. प्रवीण वापसी कशा प्रकारे करेल की मात्र मच्छिंद्र चांगली बॅटिंग करेल. अजून एक फटका चांगला सजवलाय. काय क्लास आहे. एका डापाने चेंडू मात्र वाईट लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आला हा दणदणीत चौकार. आक्रमण केलंय. सामना आता मात्र निश्चित एकदा कोंडेरी टीमच्या बाजूने झुकताना पाहतोय आपण. येणारे 8 चेंडू आणि तुम्हाला सामना जिंकण्यासाठी 17 धावेची आवश्यकता आहे. 8-17चं समीकरण कोण जिंकेल. सामना रंगात रंगात आणलंय तो म्हणजे या 2 फटक्यांनी. बॅटर मच्छिंद्र ग्रेट बॅटिंग करताना सध्या तरी. ऋतिक अजून एक हा चांगला चेंडू होता. टर्न केले चेंडूला पाहतोय आपण. आउटफील्ड मध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण अतिशय वेगात. ऋतिक 2 धावा कंप्लीट करतोय. आता मात्र येणारे 7 चेंडू आणि इथून मात्र 15 धावेची आवश्यकता आहे. 7-15चं समीकरण. विकेट प्राप्त करावं लागेल या बॉलवरती किंवा निर्धाव चेंडू फेकावं लागेल. जर सामना जिंकायचा असेल तर कोणती टीमला चौकार किंवा षटकार येणं गरजेचं आहे. सामना एकतर्फी होणार नाहीये. शेवटच्या बॉलपर्यंतचा हा सामना रंगणार यात शंका नाहीये. राईट द विकेट. अतिशय मूल्यवान चेंडू. याच पात्र. हा फटका चांगला आहे. कव्हरच्या डोक्यावरतून आउटफील्ड चांगली आहे. परफेक्ट टायमिंग फटक्यामध्ये पाहायला मिळाली नाही आणि इथं मात्र निश्चित तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. कारण की आता समीकरण थोडंसं उडलंय ते सोपं. 6 चेंडू आणि इथून 13 धावेची आवश्यकता आहे. 13 धावा 6 चेंडूचं समीकरण. तब्बल 15 धावा या षटकामध्ये खर्च करतोय प्रवीण. पहिल्या 2 वर चांगली बॉलिंग त्यानंतर मात्र आक्रमण केलं. षटकार दबाव टाकलं. चला आपण शतक्षी लावून घ्या. 6 चेंडू आणि 13चं समीकरण. छोटासा ब्रेक. जाऊया डीजे कडे.
प्ले कोणी टीमची थोडीशी दमछाक झाली होती, पण शेवटच्या 3 बॉलवर चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली आणि परत हा संघ हा सामन्यामध्ये वापसी करताना एक युवा बॉलर शेवटचे षटक टाकण्यासाठी गोलंदाज देवेश येतोय समोर बॅटिंग करण्यासाठी. साहिल क्रमांक 3 वर आला होता आणि अतिशय चांगले बॅटिंगचे प्रदर्शन साहिलच्या माध्यमातून आपण पाहतोय. 6-13चं विश्लेषण, कोण जिंकेल सामना रोमांचक स्थितीमध्ये येऊन ठेपले. मात्र क्रिकेटमध्ये म्हणता जो जिता वही सिकंदर. राईट अमोर द विकेट. पहिला चेंडू या ओव्हरचा पहिल्या चेंडूवर प्रहार केले. वा वा वा, हा षटकार खेळलं लॉंगॉनच्या वरतून. देखना उत्कृष्ट, लाजवाब, बहारदार आलाय गगनभेदी षटकार. समीकरण सोपं 5-7चं राहिलंय. कमालीचा शॉट पाहायला मिळालं. किती चेंडूमध्ये सामना फिनिश करेल साहिल नावाचा हा वादळ. दबाव साप दिसतोय गोलंदाजावर. चेंडू अतिरिक्त टाकले गेलं. समीकरण अजून सोपं राहिलंय. 5 चेंडू 6चं सोपं समीकरण. पण क्रिकेटमध्ये मित्रांनो समीकरण सोपं म्हणता येत नाहीये जोपर्यंत शेवटची धाव होत नाहीये किंवा शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये त्यावर भविष्यवाणी करणं उचित ठरत नसते. कधी पण पलट वार करू शकतात बॉलर. पण इथं मात्र ज्या प्रकारे बॅटिंग करतोय साहिल इज अ ग्रेट बॅटिंग. अतिशय सुरेख चेंडू, वाईड यॉर्कर चेंडू हाताळला गेलं. कमालीचा चेंडू, अशी बॉलिंग करणं गरजेचं आहे. येणारे 4 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता आहे. एखादा विकेट परत सामन्यात रंगत निर्माण करू शकतोय की मात्र एक फटका विजय मिळून देईल कोणेरी टीमला. साहिल नावाचा बॅटर. परफेक्ट वाईड यॉर्कर, परफेक्ट. मोहम्मद सिराजचा तो चेंडू आठवलाय जे टेस्टमध्ये इंग्लंडच्या बॅटरला बाद केलं होतं. थोडक्यात बचावलंय बॅटर. अजून एक धमाका स्टँड अँड डिलिव्हर आणि होय सामना जिंकून दिले साहिल या बॅटरनी. सामनावीर ठरलाय नो डाऊट. ज्यांनी अप्रतिम बॅटिंग केली, फिनिशर